नमस्कार, मी सुनील मतदार. आपण पाहत आहात ST 125 न्यूज चॅनल. आज आपल्या सोबत आहेत DYSP साहेब आणि देगलूरचे नवीन PI साहेब मुंडे साहेब. तर आज आहे गणपती विसर्जन. तर ह्या निमित्ताने आज कशी त्यांची आज त्यांनी पहिला मानाचा गणपती आहे आणि आजचा बंदोबस्त काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, आजचा काय आपला बंदोबस्त असेल? टोटल 180 गणपतींचं विसर्जन आहे. त्यातल्या देगलूर शहरामध्ये 64 गणपतींचं विसर्जन आहे. तर सदर विसर्जन मार्गाकरता आम्ही व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे. सर्व प्रशासनाकडून म्हणजे महसूल असेल, नगर परिषद असेल, सर्वांच्याकडून आम्ही चांगल्या पद्धतीनं सहकार्यानं करून घेतलेला आहे. लाईटची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने करून घेत आहोत. आता पहिला मानाचा गणपती निघत आहे. 10च्या आत आम्ही सर्व विसर्जन पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. तसंच सर्व मंडळांना पण आवाहन करतो की 10 वाजता आम्ही साऊंड सिस्टीम बंद करणार आहे, तर त्याकरता सहकार्य करावं. तर याच्या व्यतिरिक्त मुंडे साहेब आहेत. तर मुंडे साहेब, आजची नेमकी तयारी काय? आजची नेमकी तयारी प्रशासनाच्या वतीने आम्ही पोलीस डिपार्टमेंट, नगरपालिका, तहसीलदार साहेब, SDM साहेब, तसेच MSCB व इतर डिपार्टमेंटच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने आम्ही रूट ऑडिट केलेलं आहे. आम्ही प्रत्यक्षात रूटनं पाहणी करून प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. तसेच व्हिडिओग्राफर नेमलेले आहेत. तसेच पोलीस स्टेशनचा पण फोटोग्राफर आहे. त्याचबरोबर आम्ही जे विसर्जन पॉइंट आहे या ठिकाणी देखील आम्ही क्रेन आणि तराफा व इतर जीव सुरक्षा दल कर्मचारी नेमलेले आहेत. आणि सर्व जनतेला आणि मंडळांना विनंती आहे, त्यांनी म्हणजे शासनाने नियम घालून दिल्याप्रमाणे सायंकाळी 20च्या मध्ये सर्व म्हणजे गणपती विसर्जन करून घ्यायचे. संध्याकाळी किती वाजेपर्यंत विसर्जन चालणार आहे? सायंकाळी फक्त 22 वाजे तर विसर्जन चालणार आहे. त्यानंतर आम्ही बंद करणार आहोत. तर हे होते DYSP साहेब आणि PI मुंडे सर त्या ठिकाणी.